खुरैश बिरादरी ने कारोबारी मसाइल, पुलिस की मुबैना हिरासानी और नाम नहाद गौरक्षकों के हमलों के खिलाफ महाराष्ट्र के मुख्तलिफ अजला में अपने कारोबार बंद रखकर मुनज़्ज़म एहतजाज शुरू कर दिया है। ये फैसला खुरैश बिरादरी के मुख्तलिफ अजला में मुनक़दा इजलासों के बाद लिया गया। नांदेड़ में यह हड़ताल 19 जुलाई से शुरू हो चुकी है। खुरैश बिरादरी के इस एहतजाज के असरात मवेशी बाज़ारों पर नुमाया तौर पर दिखाई देने लगे हैं। आज हड़ताल के दूसरे दिन नांदेड़ में वाक़ कामटा के हफ्तावारी मवेशी बाज़ार में, जो इतवार को लगता है, जानवरों की खरीदो फरोख्त में नुमाया कमी देखी गई। ये बाज़ार ख़ास तौर पर भैंसों और दीगर बड़े जानवरों की खरीदारी के लिए लगाया जाता है, जिसमें खुरैश बिरादरी का नुमाया किरदार होता है। यहाँ मवेशियों की खरीदो फरोख्त के लिए ज़िले भर से किसान और खुरैश बिरादरी के कारोबारी शरीक होते हैं। यही वजह है कि किसान मामूल के मुताबिक आज भी बड़ी तादाद में अपने जानवरों के साथ बाज़ार पहुँचे, मगर उन्हें सख्त मायूसी का सामना करना पड़ा, क्योंकि एक भी ख़रीदार, ख़ास तौर पर खुरैश बिरादरी का कोई नुमाइंदा मौजूद नहीं था। इब्तिदा में किसान हैरान थे कि ख़रीदो फ़रोख्त क्यों नहीं हो रही है, लेकिन जल्द ही उन्हें खुरैश बिरादरी की हड़ताल की खबर ने सूरत हाल से आगाह कर दिया। मुतासरा किसानों ने कहा कि हम लोग अपने नाकारा मवेशी बेचकर दूध वाली भैंसें खरीदते हैं, लेकिन इस नाकारा और कमज़ोर जानवर जिन्हें ज़बा करने के लिए खुरैश बिरादरी के लोग ख़रीदते हैं, इस मरतबा ये ख़रीदारी बंद हो गई है। इसलिए किसानों के नाकारा भैंसें और पाड़े बिक नहीं पाए, इसलिए दूध की भैंसें भी कोई ख़रीदने के लिए आमादा नहीं था, जिसकी वजह से पूरे मार्केट का कारोबार ठप पड़ा रहा। मंडी के ज़िम्मेदारान ने कहा कि बाज़ार में मंदी छा गई है। ऐसी सूरत हाल इससे पहले कभी नहीं थी। खुरैश बिरादरी की इस हड़ताल के सबब कारोबार पूरी तरह से ठप पड़ा हुआ है। किसानों ने सफ़र किराया देकर अपने मवेशी यहाँ बेचने के लिए लाए थे, लेकिन कोई ख़रीदार नहीं होने से मायूस लौटना पड़ रहा है। उन्होंने कहा कि हम ये चाहते हैं कि खुरैश बिरादरी के मसाइल को हुकूमत तरजीह बुनियाद पर हल करे, ताकि इसकी वजह से किसानों की मईशत पर पड़ रहे मनफी असरात को रोका जा सके। अब देखना यह है कि हुकूमत इस मामले में क्या पहल करती है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। इथं सगळा शेतकरी वर्गाचे व्यवसाय आहे हे। आता हे खाली झालेल्या म्हशी के व्यापारी लोक घेत नाहीत। आम्ही इथं खाली झालेल्या म्हशी आणलेल्या आहोत, दुधाच्या म्हशी विकायसाठी आणलो। खाली झालेल्या म्हशी कोणी घेत नसल्यामुळे दुधाच्या म्हशीवर खूप मोठा परिणाम झाला आमच्या इकडं। तर याच्यावर प्रशासनानं जे कोणी याचा माल अडवालेत त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही करावी आणि आमचा माल विकायला ह्याला थोडंसं लक्ष घालायला हवं माल घेण्यासाठी। नाही, याचा फार मोठा परिणाम होईल ना। याच्यावर लोकांच्या म्हशी विकूनशी नाही तर पैसे द्यायचे आहेत, कोणाच्या म्हशी विकत घेतलेले आहेत, कोणाला शेताचे पैसे द्यायचे आहेत, शेतीसाठी लागणाऱ्या मालाचे। आणि इथं आमच्यासारख्या व्यापाऱ्याच्या म्हशी घेतलेल्या आहेत लोकांना, त्याने आणून इथं परेशान झाले। आज हजार 2-2 हजार भाडे केले म्हशीला आणून विकायला इथं। आज म्हशीला कोणीच घेत नाही, एक वगार सुद्धा विकत नाही इथं आज। त्याच्यासाठी आता आमच्या सुद्धा याला झालेल्या जे म्हशी आहेत त्याच्यावर सुद्धा इथं खूप मोठा परिणाम झालेला आहे। आज गिराईकच नाही, आज समजा त्याचा मालच विकला नाही ना। आणि आम्ही म्हशी तरी किती घेऊन शिने घरी ठेवा आम्ही व्यापारी लोक, म्हणजे असे आमचे आम्हाला जे पालट्या म्हशी खाली झालेले देऊन जे आमच्या दुधाच्या म्हशी नेतात, तर आता बघा ना इथं एवढ्या म्हशी बांधून आता एक म्हैस विकायला तयार नाही इथं। तर याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी पोलीस प्रशासनानं। नाही, त्याच्या गाड्या खूप दिवस झालं अडवणं चालू आहे, मग याच्यावर कोणी गांभीर्यानं लक्ष दिलं नाही। आता ह्याला गाड्या अडवल्यामुळं आता यानं खरेदीच थांबवलेली आहे, सगळ्या महाराष्ट्राची थांबवल्यामुळं नांदेडची सुद्धा आमच्या इथे थांबलेली आहे। आता ह्याचं खूप मोठं नुकसान व्हायला ना। आता हे म्हशी नेऊन कोंडवाड्यात टाकायला लागले, कोंडवाड्यात ह्याच्या म्हशी कोर्टाकडून आल्याच्या बाद ऑर्डर सुटायला पाहिजेत ना म्हशी, ते म्हशीच जागेवर नाहीत म्हणायला लागले, याचं असं म्हणणं आहे याचं। ज्याच्या म्हशी समजा कोंडवाड्यात आहेत त्याच्या म्हशी द्यायला पाहिजे ना, कोर्टाची ऑर्डर आल्यावर देत नाही तर म्हशी गाभण हात म्हणायला लागले। तर गाभण्या हातात कुठं आता म्हशी, ते कोंडवाड्यावाल्याकडे जे प्रशासनानं म्हशी ठेवलेल्या आहेत ते दाखवायला पाहिजे ना यायला। असं डायरेक्टच म्हशी जर व्यापारी लोकांचे ह्याच्या खाली झालेल्या म्हशी आहे ना, आमच्याकडून पैसे देऊन घेऊ लागले शेतकऱ्याकडून सगळ्या, मग हे म्हशी जागेवर नसल्याच्या बाद मग हे ना केस कोणावर करावं, अशी बी अडचण व्हायला यायची। याच्यात खूप मोठा व्यापलेला व्यवसाय आहे। नांदेड जिल्ह्याच्या भोवतालचे लोक येतात इथं, पूर्ण 16 तालुक्यामधून लोक येतात इथं म्हशी विकायला घ्यायला। तर आज खूप मोठा परिणाम झालेला आहे याच्या व्यवसायामुळे आमच्या व्यवसायावर। इकडं याला झालेल्या म्हशी कोणी घेत नाहीत ना आता सध्या,
हे खाली माल झालेला आणलेला आहे ते म्हशी तशाच थप्पी. आता तुम्ही बघा ना तिकडं खूप मोठी लाईन लागून बसलेली आहे. भाडे लोकांना शेतकऱ्यांना 1000-1000 2-2 हजार भाडं घालून आणले. 2-2 माणसं विकायला आले सोबत म्हशीच्या. सगळे लोक आज हातबल झाले, परेशान आहेत, खूप परेशान आहेत. म्हशीच विकत नाहीत. आमच्या जर ताण्या म्हशी विकायच्या असल्या तर पार्ट्या ऐकूनच आमच्या ऐकल्याशिवाय ताण्या ऐकत गेले नाही. ताण्याचं ऐकतील तेव्हाच पार्ट्या ते ऐकल्याशिवाय घेतील कसे, त्याच्याशिवाय खालीवर कसं होईल इथे. आम्ही ताण्या ऐकून पार्ट्या ऐकून ताण्या घेणारे लोक काय आहात. आता आम्हाला ताण्या म्हशी वापस न्यावं लागतात घरला. पुरं मार्केट थंड आहे. आता कसं करायचं, डबल भाडे घरून भरायची बारी आली. सरकारनं याच्यावर निर्णय कायद्याचा ते देऊन खुलं करून सोडावं. इथे पूर्ण बाजार खुला ही काय करून द्यावं. पहिलं जसं होतं तसं खुलं करावं. आज भाडं दंड भरावं लागलं. म्हशी खालीवर व्हायच्या तर आमच्या म्हशी पार्टी लोक घेतात. आज ताने म्हशी विकणार झाल्यात. काय करायचं याचं सांगा तुम्ही. होतं तसं चालू द्यावं, बरोबर आहे ना. तर आता 4 म्हशी आणल्या, 4 एक म्हशी काय तयार नाही. शे जर खालीवर होत असलं तर आमचे 1-2 विकत गेले. आज काय करायचं. हा आता शेतकरी, प्रत्येक शेतकरी म्हणाला आपली 1-1 लिटर द्यायला, ती आपली कोणी घेवायला नाही. ताणी घेऊन काय करायचं. आता हे हाले हे वगैरे हे काय करायचे. मी कामठा बाजार म्हैस इथून बोलत आहे. बाजारची टेंडर मालक आहे मी. पावती फाडत असतो, टॅक्स पावती म्हशीची. आणि हे जे विनाकारण गाड्या धरायलेत लोक, याच्यामुळं बाजार भरायला आम्हाला आर्थिक प्रॉब्लेम व्हायलाय. आणि लायसन असून दाखले असून सुद्धा जे कोणी गाड्या रोखत आहेत यांना कायद्याच्या नियमानुसार यांना बंधनकारक करावे. आणि माननीय नांदेडचे कलेक्टर साहेब यांनी आम्हाला मदत करावी की सरकारच्या थ्रू आम्हाला हे गाड्या रोखण्याचं कारण आम्हाला सांगावे, किंवा वरून आदेश असेल तर त्याचा GR काढून आम्हाला GR दाखवावे. आज बाजार भरला नाही याच्यात आमचं नुकसान आहे. गोरगरीब इथं म्हशी आणून गिराईक नाही, पुन्हा गाडीचं भाडं हे अंगावर पडत आहे. आणि आम्ही पण ग्रामपंचायतला गव्हर्नमेंटला पैसे भरलेले आहेत. आज आमचे पैसे वसूल व्हायना आलेत, आम्हाला व्यापारी पैसे देईना झालेत. याच्यामुळं आम्हाला जे काय ते सरकारनं मदत करावे आणि व्यापाऱ्याला आमच्या सवलत करावे. यांच्या गाड्या विनाकारण धरल्या चालल्यात म्हणून बाजार भरण्यात आला नाही, अशी प्रॉब्लेम आहे सगळ्या व्यापाऱ्याची. आम्हाला सहकार्य करावे. आज इथं करोडाचा उलाढाल आहे आणि गव्हर्नमेंटला याचा पण लाखोचा फायदा आहे. ग्रामपंचायतला फायदा आहे, पुन्हा नगरपालिका पण फायदा आहे. या सगळ्याचं नुकसानच आहे. याच्यामध्ये सगळ्या जनतेचं नुकसान व्हायलंय, व्यापाऱ्याचं. आता हे नांदेडचे सगळे व्यापारी आहेत. आज यानं स्ट्रिक्ट केलेलं आहे इथं की बाजार भरला नाही म्हणून बाहेरून माल येईना झालाय. नांदेडचे सगळे व्यापारी आहेत इथं. मध्ये जे म्हशी आणलेले आहे, म्हशी कोणी घेणं आलेच. शेतकरीचा माल, शेतकरी आता परेशान आहे. ते खाली ढोरा काय करीत शेतकरी. कोणी घेणं आले काय नाही. ते बजरंगवाले धराले, ते गोष्टी झाली. गोरक्षणामध्ये टाकाले, ते गोष्ट झाली. पुरी जनता, आपले पुरे मराठा समाज पूर्ण आता परेशान झालेला आहे. ह्याच्यामध्ये कोणी ढोरा घेणं आले, देणं इकणं आले, गामने म्हशी इकणं आले. काय करतात ते अनेक अडचणी घरच्या निघणं आले. काय करतात. दवाखान्याचं काय काम करते समजे मध्ये काय करा. ते पूर्ण शेतकरी समजे याच्यामध्ये समजे परेशान आहे. ते गाड्यावाली बिले धरा लागले, बदरंग दलती मारहाण करा लागले. म्हणजे व्यापारी माल घ्यायला भिया लागले. मग काय करता येईल. याचे काहीतरी बंदोबस्त करा. मध्ये व्यापारी लोकांना देणे घेणं बंद केलेलं आहे. त्याच्या वाटेच्या अडचणीमुळं सगळ्या गोष्टीला वाव बनलेला आहे. द्या घ्यायला मामला सगळा हे झाला, ठप्प बसलेला आहे. बाजारामध्ये सगळ्या जनतेनं, सगळ्या व्यावहारिक लोकांना एकजूट करून बाजाराचं देणे घेणं बंद केलेलं आहे. आणि कोणी व्यापारी जर माल घेतला तर ते वाटामध्ये त्याला आडून लुटून घ्यायला लागले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ह्या पोरानं आणि पुन्हा त्यातल्या त्यात पोलिसवाल्यांचे संगमत झाल्यामुळं हे सगळं कारभार धक्का लागला. पोरं अडवा लागले, पोलिसवाले त्याचा फायदा घ्यायला लागले. या अडचणीपायी आम्ही बाजारामध्ये परेशान झालेलो आहोत. सरकारनं याचा न्याय घ्यावा, न्याय द्यावा गरिबाची. माझं नाव राजू आहे, पिंपळगाव, बाळापूर तालुका पूर्णा. इथं मी बाजारामध्ये आज रविवार बाजार आहे. 2 म्हशी भाकड्या विकत आणलेल्या आहे.
त्या कंपनीच्या मास्को कंपनीला गाड्या जात आहेत ते अडवून गोरक्षणामध्ये माल टाकत आहे। तरी आमचं सरकारची असं विनंती आहे आज माझ्या 2 भाकड्या मच्छी मी या नांदेड बाजारात विक्रीसाठी आणलेल्या आहेत, परंतु कोणी घेत नाही। 1 लाख रुपयाची वस्तू आहे, परंतु 20,000ला कोणी घेत नाही। तरी हे शासनाला, मुख्यमंत्री साहेबाला ही विनंती आहे की त्यांनी या संघटनाचा बंदोबस्त करावा, अशी ही सर्व बाजार समितीची विनंती है। सब मसाइल ये है कि जो है तो बहुत दिनों से जो है तो जब से बंदी लगी है, जो लीगल माल है जैसा हेला भैंस है, ये भी हमारे लोग कंपनी को ले आते थे। ये रास्ते में जो कुछ लोग गोरक्षण के नाम पे, केस के नाम पर अड़ा रहे हैं, माल छीन रहे, क्या मार रहे, तोड़ रहे, कि कार्रवाई भी अपने पे छोड़ी, माल भी अपना ही जा रहा। हमारे लोग बहुत परेशानी है पैसे लोगों क्या, इसलिए हमारे लोगों ने तय करे कि भाई इससे बेहतर नहीं करे वाला अच्छा है, तो इसलिए बाजार बंद करने का तय करे। इसमें बहुत लोगों की परेशानी है क्या, पैसा भी जा रहा, माल भी जा रहा, कार्रवाई भी अपने पे हो रही है। और ये जुल्म कब तक, इस जुल्म के खिलाफ आवाज़ उठाने के लिए हम लोगों ने ये फैसला लिया है कि भाई कोई खरीदी बिक्री नहीं करेंगे, ना बाजार में खरीदी करेंगे ना बेचेंगे, और जो भी कुछ करेंगे तो उसके ऊपर एक्शन लेंगे। तो हमारा ये बोलना है कि भाई सरकार से, मुख्यमंत्री साहब से ये बोलना है कि इस पर कोई आपसे कोई एक्शन ले, और ये जो तकलीफ हो रही है इसके ऊपर कुछ ध्यान दे के इस मसले को हल करे। भाई हम यहाँ आज का कामटे का बाजार है, सबसे बड़ा बाजार है, यहाँ लाखों करोड़ों की खरीदी बिक्री होती है। आज से हमने स्ट्राइक इसलिए कर दी है, ये नए नए संगठन पकड़ ले, मार रहे, मार के तशद्दुद कर रहे हम पे। इसकी वजह से हमको ये इसलिए बंद करे हमने कि हम यहाँ से लीगल माल खरीदते, पेपर वेपर सब ओके रहते, लीगल सरकारी स्टाम्प रहता है इस पे, फिर भी हमको मारम तोड़ी चल रही है यहाँ पे। कलेक्टर साहब से निवेदन है कि हमको है ना इस पे जल्दी से जल्दी फैसला करके सुनाए। और जो ये बजरंग दल के आगो निकाल रहे, इनको अथॉरिटी क्या है भाई कि किस बात पे इन्हों हमको मार रहे, तोड़ ले, और यहाँ तो नाच कर रहे, बाप बेचता है, बाद में बेटा ले वापिस बजरंग दल का बच्चा बन के घर पे लेके चल जाता है। हमारे पैसे भी जा रहे, मार भी जा रहे, केस भी हम पे बन रहा है। इसका कुछ ना कुछ तो सोल्यूशन देने सर, नहीं तो एक काम कीजिए, फिर जितने भी है हर एक के घर को सरकारी नौकरी दीजिए। हम ये कारोबार, ये काम, ये सब छोड़ देंगे, हर एक के घर को सरकारी नौकरी देना पड़ेगा आपको।